हो, आपलं 11व चाललं होतं ना. तुमच्याकडे ते मिनिंग आहे का? एक मिनिट. कोणी 11व वाचताय का? मला ते शेअरिंगचं शोधायला लागेल सरांनी दिलेलं. मी वाचू. हा, वाच. कथम नु राजन तृषितः क्षुधितः श्रमकर्षितः सायान्ने वृषमूलेषु माम पश्यन् भविष्यसि. हा. ओके. कथम नु राजन तृषितः क्षुधितः क्षमकर्षितः. मी त्याचं ना हिंदी वाचून मराठीत लिहिलंय, ते सांगू का वाचून? तेच बरं पडेल. हो, आपल्यालाही तेच हा. बरं पडेल. हा. तर ते काल वाचून मी लिहिलंय. तर त्याच्यात असं दिलंय की राजा, तुम्ही भुकेले, तहानलेले आणि श्रमांनी थकलेले असे जेव्हा संध्याकाळी कोणत्या वृक्षाखाली येऊन बसाल, विश्रांती घ्याल, त्यावेळी मला तुमच्या जवळ नसलेले बघून तुमची काय स्थिती होईल? हम्म. असं मी केलंय त्याचं. बरोबर आहे का बघा. त्याचं हे काय म्हणा, कथम न राजन तृषितः क्षुधितः श्रमः कर्षितः. हा. म्हणजे तृषित म्हणजे तहानलेला, क्षुधित म्हणजे भुकेलेले आणि श्रमकर्षित म्हणजे श्रमांनी थकलेले असे. सायान्ने वृक्षमूलेषु माम अपश्यन भविष्यसी. अपश्यन असेल ना ते. सायान्ने म्हणजे मला वाटतं संध्याकाळी संध्याकाळी. वगैरे असं है ना. संध्या आणि वृक्षमूलेषु म्हणजे झाडाच्या खाली. मुळाशी. हा. माम पश्चान, अपश्चान म्हणजे मला न बघून हा. तुमची काय स्थिती होईल असं. पुढचं कोणी वाचेल का? ततः सा तीव्र शोकार्ता प्रदीप्ते वच मन्युना इतश्चेतश्च रुदती पर्यधावत दुःखिता. ततः सा म्हणजे त्यानंतर ती तीव्र शोकार्ता म्हणजे अतिशय शोकामध्ये बुडालेली. प्रदीप्तः प्रदीप्तेव नाही प्रदीप्तः इवच प्रदीप्तः इवच म्हणजे काय म्हणायचं, मन्युना. मन्युना. त्यानंतर ती हा मन्युनाचा अर्थ रागाने. इथे पुस्तकात रागाने का? हा रागाने. हा हा. मन्युना म्हणजे अच्छा. रागा. हा. म्हणजे ती असं म्हणायला लागेल मग आपल्याला की रागाने ती अं, प्रदीप. क्रोधी व्याकुळ झाली का? त्यानंतर ती हा तीव्र शोकाने प्रदीप्त होणे व्याकुळ म्हणजे झाली व राग प्रज्वल. तापली. हा भडकलेली. हा तापली ती राग. रागाने क्रोधाने दग्ध झाली. क्रोधाने हा प्रदीप्तः इवच म्हणजे क्रोधाने दग्ध होत असलेली ती दमयंती दुःखिता म्हणजे अत्यंत दुःखी होऊन आणि पर्यधावता म्हणजे इकडे तिकडे पळू लागली होऊ लागली. आणि रडू लागली आणि पळू लागली, इकडे तिकडे पळू लागली म्हणजे त्याला शोधू लागली थोडक्यात, इकडे तिकडे कुठे दिसतोय का तो. ते इतः इतःच असं येणार ते. म्हणजे मी संधी विग्रह सांगते, हो माझा बरोबर आहे का? ततः सा हो तीव्र हो तीव्र शोकार्ता हा एकच शब्द आहे. प्रदीप्त हो. सहा. प्रदीप्ता. अच्छा, स्त्री. हा इवच. प्रदीप्ता इव च मन्यु इवच इतिहि मन्युना बरोबर. इतिहि च रुदती पर्यधावतः पर्यधावत दुःखिता. बरोबर आहे ना? इतः नाही मला नाही वाटत ते काय इतश्चेतश्च म्हणजे इतः इतःच इतश्चेत इतःच. इकडे तिकडे इकडे. इतः पण मग इतहाच्या मग परत इतहाच्या येईल का? इतहाच्या म्हणजे इकडे तिकडे पर्यधावत म्हणजे पळू लागली दुःखाने इकडे रडत चोचा रडून. हा. काय? चोचा धावत होतो.
च आहे एवढं काय माहितीये म्हणलं? मला. पहिलं इथं आहे, मग च आहे, नंतर काय आहे. च प्रत्यय आहे ना तो. मग इथं हा च, परत इथं हा च. च आणि च ना, श. हा असं. इतश्च इतश्च आणि इतश्च इतश्च हा, इतश्च आणि इतश्च म्हणजे इतश्च बरोबर. इथं आणि च तर आणि होईल ना, म्हणजे हा. इतः दुःखाने. इतः च इतः च ना, असं होईल ना. हम्म हम्म सॉरी, इतः च असं होईल मग ना. परत आता मराठीतलं बघा, मराठीत मी परत लावते, म्हणजे व्यवस्थित लावते. त्यानंतर तीव्र शोकाने व्याकुळ झालेली व रागाने दग्ध होत असलेली दमयंती अत्यंत दुःखी होऊन रडू लागली व इकडे तिकडे पळू लागली. ह्याचे सरांनी दिलेले ते दमयंती मध्ये काय तदंतर. दमयंती मध्ये ती फक्त ती लिहा, ती लिहा. दमयंती नाव नाही कुठे. ते हा ऍक्च्युली म्हणजे सा आहे ना, सा म्हणजे ती. हा ती फक्त ती घ्या, सा, ता सा ती घ्या म्हणजे फक्त. ती. हा, हा, सा त्याच्यात म्हणजे हा हिंदी ती अर्थ मध्ये ती असा दमयंती दिलाय. नाव नको, दमयंती नाव नको. हा. त्याच्यात अर्थ हिंदी असा दिलाय, तदनंतर प्रचंड शोक हम्म. से पीड़ित हो क्रोधाग्नि से दग्ध होती हुई सी दमयंती अत्यंत दुखी हो रोने और इधर उधर दौड़ने लगी. बरोबर आहे. मग आपण लावलेला अर्थ बरोबर आहे. हा. मग आता 13वा. वाचा, कोणी वाचताय? रवींद्र वाचा तुम्ही. कोणी अजून आहे ना? हा. ज्योति, आप हा. हो? कोई तो पढ़ो बाकी. मी वाचतो, मी वाचतो, मी वाचतो रवींद्र. वाचा रवींद्र. अतीव शोक संतप्ता मुहुर्निश्वस्य दुःखिता उवाच भैमी निश्वस्य रुदतय्य रुदती त्यथ यथ. आहे का, तो आहे का? रुदत्यथ आहे. हा, रुदत्यथ. रुदत्यथ पतिव्रता. हम्म. अति म्हणजे अति शोकाने संतप्त झालेली. हा. मुहुर्निश्व पुढचं ना माहिती ना, पुढचं नाही कळत एवढं, सांगाल कोण बरोबर म्हणजे मुहुर्निश्वस्य. मुहुर्निश्वचा अर्थ दिला आहे. निश्वस्य म्हणजे मला वाटतं असं दीर्घ श्वास घेतात ना, म्हणजे पुन्हा पुन्हा. आता ती रडत होती ना, त्यामुळे तिला नक्कीच दम लागत होता, म्हणजे ती पुन्हा रडणे पुन्हा का? श्वास घेत होती. अच्छा, हा. हमसून रडणे का? हा, निश्वस्त म्हणजे दीर्घ श्वास घेऊन, असं मला वाटतं. पुन्हा पुन्हा दीर्घ श्वास घेऊन, पुन्हा पुन्हा दीर्घ श्वास घेऊन दुःखित झालेली दुःखित उवाच म्हणाली. दुःखित भैमी झाली. म्हणजे दमयंती. भीमाची मुलगी म्हणजे भैमी म्हणजे दमयंती. निश्वस्य, निश्वस्य म्हणजे परत तेच येणार, दीर्घ निश्वास घेऊन. रुदती म्हणजे रडत रडत बोलली. ती पतिव्रता दमयंती बोलली. रुदत्यथचं बोल. हे काय होणार? रुद. रुदती अधिक अथ. अच्छा. आणि ते भैमीचं नाही कळलं मला. भीम कोण आहे? तिचे वडील ओ. भीमकुमारी म्हणतात ना दमयंती म्हणजे. हो का? अच्छा, ते नाही हा. बॅकग्राऊंड नाही. हम्म. आणि मुहू निर्श्वस्यचं काय आहे? मुहुर अधिक निश्वस्य. मुहुः अधिक निश्वस्य. मुहू कुठे आला शब्द? इथे नाही आहे शब्दार्थांमध्ये. मुहुः अधिक निश्वस्य. आपल्याला गेलाय का मुहू आधी शब्द? मुहुः म्हणजे वरचे वर. हो. अच्छा. मला पहिल्यांदाच मुहू. हा, एकदा गेलाय आपल्याला. अगं मला आता एक्झॅक्टली आठवणार नाही, पण मुहू शब्द गेलाय, मुहुर गेलाय. बर. सो अतीव शोक संतप्ता मुहुहु नि, म्हणून ते ह च र झालं का? निश्वस्य दुःखिता उवाच भैमी निश्वस्य रुदती अथ पतित्रता, असं आहे ना ते? पतिव्रता, पतिव्रता. होय का? पतिव्रता. अच्छा, पतिव्रता आहे. हा, ओके. एकदा सांगाल का पुन्हा एकदा अर्थ पूर्ण? एक मिनिट, मी आधी हिंदीचा सांगते अर्थ.
अत्यंत शोक संतप्त हो बार बार लंबी सांसें खींचती हुई व्याकुल पतिव्रता दमयंती दीर्घ निश्वास लेकर रोती हुई बोली. ठीक आहे. हा. हम्म. ठीक आहे मग मराठीत. आता मराठी. हम्म. हा. मराठीत आता बोला. मी म्हणते. हम्म. अतीव मी वाचून लिहू शोकाने का? संतप्त. मराठी लिहिलेलं. काय काय? मी लिहिले, मी वाचून दाखवते, बघा बरोबर आहे का? मनीषा हो दा. चालेल. अत्यंत अत्यंत हम्म. शोकाकुल होऊन हम्म. जोरजोरात श्वास घेत व्याकुळ हा. झालेली पतिव्रता हम्म. दमयंती दीर्घ हम्म. श्वास घेत रडत रडत म्हणाली. हो. ते शोकसंतप्ता म्हणजे शोकाने संतप्त झालेले असेल. हो अतिशोकाने शोकाने. संतप्त झालेले. हम्म. संतप्त पाहिजे. आम्ही हा. शोकाकुल लिहिलंय तिकडे. नाही, शोकाकुल असं नाही, शोकाने संतप्त झालेली. शोकाने संताप संतप्त. झाला होता. शोकाकुल म्हणजे ते संतप्त हा शब्द आला सॅडनेस पाहिजे. असतो ना. हे शोकाने ती रागावली अशी. हा हा, रागवले. हा, बरोबर. हा. संतापले. हा, मला बरोबर. एक प्रश्न आहे. आता हा जो निश्वस्य आहे आणि हा हा. निश्वस्य आहे, दोघांचं दोन्ही हम्म. वाक्यामध्ये सेम मिनिंग आहे. हा बरोबर. म्हणजे इथे दीर्घ श्वास दे- ना, जोरजोरात काय? श्वास आणि दीर्घ श्वास हं. दोन्हीचा हो अर्थ म्हणजे वरची संधी आहे, वरची संधी आहे ना. तसंच. बर. हम्म. वरची संधी आहे ना, वरती. म्हणजे एका मुहुर व्यक्तीने निश्वस्त मूळ म्हणजे जोरदार श्वास वरचे वर. घेते असं वाटलं मला ते हा, तसं मुहुर निश्वस्त म्हणजे वरचे वर दीर्घ श्वास घेऊन हम्म. आणि खालच्या खालच्या निश्वासामध्ये दीर्घ श्वास घेऊन मुहुर आलं म्हणून वरचे वर असं त्याचं. ठीक आहे. हा. आपण मग पुढे जाऊ. दीर्घ श्वास रडत रडत म्हणाली ना. हा, रुदती आहे ना. रडत असं. रडत हा. म्हणाली. रडत हा. परत रडत. सांगा ना मराठीतला अर्थ. का मी सांगू का? हा, मनीषा बोल. मराठीतलं सांग. हा. हा. अत्यंत शोकाकुल किंवा शोकसंतप्त होऊन हम्म. जोरजोरात श्वास घेत हम्म. व्याकुळ झालेली हम्म. पतिव्रता दमयंती हम्म. दीर्घ श्वास घेत हा रडत रडत म्हणाली. बरोबर. उन्नति, येस. ये जो हिंदी में अर्थ लिखा है ना, तो उसमें बार बार लिखा है, तो उसका अर्थ जोर जोर वरचे से वर. नहीं होता है, बार हा. बार. हा. तो पुनः पुनः मराठीमध्ये हो सकता है वरचे वर आपके में, होईल. कैसे ना, कैसे हा, बोलेंगे आप लोग? वरचे वर किंवा पुन्हा पुन्हा. हाँ. हाँ हा. तो पुन्हा पुन्हा. मुहू का मीनिंग वैसा है क्या? या. हाँ, ओके ओके. हाँ हाँ मुहू मीन्स बार बार. हाँ. वरचे वर. हम्म. हा, जोर जोरात. ओके. मी हम्म. जोरजोरात लिहिलंय, मग ते काय कसं पुन्हा लिहायचं? पुन्हा. पुन्हा पुन्हा. पुन्हा पुन्हा पुन्हा. पुन्हा. हाँ, ओके बिकॉज ओके. हिंदी में बार बार है ना, तो पुन्हा पुन्हा लिहा. हम्म. चला मग आपण पुढचं घेऊ. हम्म. वाचू का? कोण वाचतंय का? ठीक आहे. आता म्हणजे कोणाला वाचायचं असेल तर वाचा, नाही तर मग आपणच वाचून घेऊ. बर. यस्याभिशाप यस्याभिशापात दुःखार्तो दुःखम विंदती नैषध तस्य भूतस्य नो दुःखात दुःखमभ्यधिकम दुःखमभ्यधिकम भवेत. हा. आता यस्य अभिशापात दुःखार्तो दुःखम विंदती नैषध. नैषध म्हणजे निषध देशाचा राजा नळ. निषध देशाचा राजा नळ ह्याला ज्याचा अभिशाप म्हणजे शाप, ज्याच्या शापामुळे किंवा अभिशापामुळे तो नळ राजा अत्यंत दुःखाने दुःखार्थ होऊन पुढे काय तस्य भूतस्य म्हणजे प्राणी मात्र, प्राण्याच्या किंवा प्राणी मात्राच्या नो दुःखात नाही. दुःखम नहा दुःखात नहा. हा, दुःखात. हा. हा. आता हे काय आहे? दुःखम अधिकम. दुःखम अभ्यधिकम म्हणजे अधिकम भवेत. हा, म्हणजे त्याचं दुःख वाढलं. थांबा, मी जरा हे लावायचा प्रयत्न करते की यस्य शापात म्हणजे ज्याच्या अभिशापामुळे निषध
नरेश नळ दुःखाने आर्त होऊन अधिकाधिक त्यांना क्लेश होत आहे म्हणजे राजाला अधिकाधिक क्लेश होत आहे त्या अशा प्राण्याला किंवा अशा प्राणी मात्राला नहा दुःखात आमच्या दुःखापेक्षाही पंचमेन दुःखात म्हणून आमच्या दुःखापेक्षाही दुःखम अभ्यधिकम भवेत त्यांना आमच्या दुःखापेक्षाही अधिक दुःख प्राप्त होऊ. बापरे, एवढ्या दुःखांमध्ये मी कन्फ्युज झाले. काय म्हणजे आता हे नळराजाला कोणाचा तरी अभिशाप मिळालाय असं तिला वाटतं मी हिंदी आणि कुठल्या वाचते. तरी प्राणी मात्राने तिला त्याला अभिशाप दिलाय, शाप दिलेला आहे आणि त्यामुळे त्याला हे खूप दुःख सहन करावं लागतंय आणि त्या सगळ्यांना हे जे दुःख सहन करावं लागतंय त्यांच्यापेक्षाही जास्त दुःख ज्या प्राण्याने त्याला शाप दिलेला आहे त्याला अधिक दुःख त्याला प्राप्त हो असं ती शाप देते थोडक्यात. हो का? याच्यात हिंदी बघा कसं लिहिलंय. जिसके हा अभिशाप हिंदी से सांगा. हा जिसके हा सांगा. अभिशाप से निषद हा नरेश नल दुख से पीड़ित हो क्लेश पर क्लेश उठाते जा रहे हैं, उस प्राणी हम्म को हम लोगों हम्म के दुख से भी अधिक दुःख प्राप्त हो. अच्छा, म्हणजे निषिद्ध राजाला ज्याने शाप दिला हा त्यालाही शाप देत. बरोबर. हा त्याला आमच्या त्याला दुःखापेक्षा जास्त दुःख प्राप्त हो असं. पण निषिद्धाच्या राजाला कोणी बी शाप दिला? मला ही स्टोरी नाही कळली. त्याला कोणी नाही शाप मलाही दिला नाही असता? माहिती. नाही ते काल परवाच्या दिवशी सर सांगत होते ना कलीनी काहीतरी त्याच्यावर हे केलेलं असतं, अच्छा. ओढून घेतो नलराजाला आपल्याकडे असं हा. काहीतरी सांगत होते बघ सर. मला नीट आठवत नाहीये हा. पण शाप कोणी दिलेला असतो ते पण मला माहित नाही. तुम्हाला माहितीये का राजेश सर? कली नाही राजा मला ते असतो माहित नाही तो सांगतो, कली राजा सांगतो की तुझ्या म्हणजे भार्येला न सांगता तू माझ्या बरोबर यायचंस असं हा म्हणजे काहीतरी. कली तो म्हणजे तिला न त्याच्यावर सांगता निघून जातो त्यामुळे तिला काहीच माहिती नसतं तो कुठे गेलाय काय असं सर सांगत होते. म्हणून हा मग ते तिला कळतच नाही की अचानक कुठे गेला नल निघून असं. हा म्हणजे तिच्या मनात आता हे असे असंख्य विचार उमटत आहेत की तिला असं वाटतं की कोणीतरी त्याला अभिशाप दिलाय आणि म्हणून त्याला हे दुःख सहन करावं लागतंय आणि मग त्याच्यामुळे हम्म आम्हाला सगळ्यांनाच दुःख सहन करावं लागतंय. तर मग ज्या ती कोणी हम्म त्याला ती शाप दिला कुठली असेल आहे? त्या प्राणी मात्राला आमच्यापेक्षा जास्त दुःख भोगायला लागू असं तिला. मग ती स्टोरी हम्म. कुठली आहे की त्याच्यात तो कोणीतरी एक राजा असतो, तो तिला अंगठी देतो आणि मग तो अंगठी मासा खाते. हीच 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 कोणताला हीच स्टोरी आहे. आ हा शकुंतला. ती हा शकुंतला म्हणजे बरोबर. काय? आ दुष्यंत शकुंतला. हं. म्हणजे शकुंतला. दुष्यंत म्हणजे तो विसरून जातो तिला, म्हणजे त्याची म्हणजे ही डझंट हो रिमेंबर हो शकुंतलेला. त्याला पण तो शाप असतो तू विसरून जाशील म्हणून. हा, तो शाप असतो, तो विसरून जाशील. मग ह्याला काही शाप असतो की तो सोडून जाईल दमयंतीला असं? मला सांगतो तो तिला न सांगता माझ्या बरोबर ये कली. म्हणजे त्याला शाप नसतो ना, तो रिक्वेस्ट असतो. हा हा. नाही, कली सांगत नाही. तो नलराजा म्हणतो कलीला की ती झोपलेली असताना मी तुझ्याकडे येईन. त्याला अच्छा काहीतरी तो शाप असतो तो. स्वतःच म्हणतो. अच्छा. हा, तो सांगतो कलीला की मी तुझ्याबरोबर येईन पण ती झोपलेली असताना, ती जागी असताना का मी येऊ बरं? शकत नाही तिला सोडून असं. म्हणजे मला बेसिक क्वेश्चन, असा अर्थ आहे तो. का बरं तो असं पंच म्हणजे असं नाही, का? ते कारण माहिती नाही पण सांगताना असं होतं की तो कलीला सांगतो की मी जेव्हा येऊ शकतो तुझ्याकडे फक्त ती झोपलेली असताना, ती जागी असताना मी तुझ्याकडे येऊ शकत नाही. म्हणून ती झोपल्यावर असताना तो निघून जातो असं ते आहे. पण ते कशा करता जातो ते माहिती नाही, कारण काय माहिती नाही. ती स्टोरी माहिती पाहिजे. ती स्टोरी माहिती नाही काय. आपण सरांना विचारूया आल्यावर की ह्या हा, हा, 14व्या ती स्टोरी. श्लोकाची स्टोरी आम्हाला सांगा. आणि हा, ही स्टोरी आहे ना सरांनी पाठवलेली, ती मी हा पूर्ण वाचली पुढे पुढे जाऊन. तर त्याच्यात हा ती अशी भटकत असते जंगलात, तर एक मोठा अजगर येतो. तो अजगर तिला गिळतो आणि ती विलाप करत असते मला कोणीतरी वाचवा म्हणून. मग तिकडे एक व्याध येतो शिकारी, तो बघतो. मग तो त्या अजगराला असा फाडतो आणि तिला त्यातनं बाहेर काढतो. तर ती खूप घाबरलेली, थोडी वस्त्र तिची हे झालेली अशी असतात. ती बसते अशी, तर तो व्याध तिच्याकडे बघतो. ती अतिशय सुंदर दिसत असते, थकलेली बागलेली पण अशी दिसायला खूप छान असते ना ती.
तर हम्म. त्याला तिच्याकडे बघून म्हणजे हे उत्पन्न होतं तिच्याबद्दल, कामभावना. कामवासना. हा, हा. कामवासना. आणि मग तो तिला त्या दृष्टीने हे करायला जातो, तर ती अजून संताप म्हणजे हे होते की हिम्मत कशी झाली तुला माझा हात लावायची. आणि ती पतिव्रता असते ना, तर ती हम्म. पतिव्रता असते, तर ती म्हणते की जर का मी खरी पतिव्रता असेल आणि नलाशिवाय माझ्या मनात कोणाचाही विचार आला नसेल, तर हा व्याध इथल्या इथे जळून खाक होईल. आणि तो तिथे जळतो. अच्छा. अशी ती पुढे स्टोरी सरांनी जे पाठवलंय त्याच्यात आहे पूर्ण. अच्छा. अच्छा. हो. हे ना एका ठिकाणी असं हे दिलेलं आहे की कली हा अधर्माचा प्रतीक असलेला असुर होता. नलदमयंती हो. पवित्र प्रेमाची आणि त्यांच्या लग्नाची माहिती कलीला कळली. तो नलराजा हम्म. तिला वरमाला घालण्याचा क्षण तो कलीने पाहिला आणि त्याला ते सहन हम्म. नाही. तर त्याने नलराजाला शाप देण्याचा निर्णय घेतला आणि मग त्या कलीने नलराजाच्या मनावर ताबा मिळवला म्हणे. त्यामुळे अच्छा. ते सगळं असं त्याने जुगारात नलाला हरवलं. त्याने नलाने राज्य गमावलं असं काहीतरी लिहिलेलं आहे. आता ते किती खरं आहे खोटं आहे गुगलवरचं माहित नाही मला. पण मग तो नलराजा जेव्हा राज्यहीन झाला तेव्हा मग त्याने दमयंतीला त्याने सोडलं आणि तिच्या बरोबर जाऊन तो जंगलात गेला. पण मग तिला मग तो सोडून गेला. असं असं दिलेली आहे स्टोरी त्याने. आपण सरांनाच विचारू ना, सरांना परफेक्ट माहिती असेल. हम्म. चला, नाही का? झालं बरं. काय हे तसं मग. तर सरांनी काय सांगितलंय की आपल्याला जे शब्द कळले नाहीत ते अंडरलाईन करायला सांगितलेत मला. तर आपण एकदा हं. पटापटा जे शब्द कळले नाहीत ते अंडरलाईन करू हं. आणि पुढे जाऊ. पहिल्या याच्यात कोणाला काही कळलं नाहीये का? वरारोहा कळलंय का सगळ्यांना? बरारो. हा. ते सगळं सांगा ना, म्हणजे सुंदर सुंदरी म्हणून. चेहरा असलेली ते असं सांगितलं सुंदर सरांनी. विजने कळलंय का? विजने म्हणजे वनात. विजने नाही, विजने म्हणजे काय निर्जन. म्हणाले? विजने निर्जन. म्हणजे निर्जन. 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 मराठी पण शब्द आहे विजन म्हणजे. हा, विजन. हो. मग पहिल्या याच्यात विजन जिथे जन नाही ते विजन. हम्म. ठीक आहे. मग पहिल्या शब्दात काही रेडमार्क करत नाही मी. सारखंच विजन. काय? निर्जन म्हणतो तसंच विजन. हो. हा, हो. ठीक आहे. मग त्या दुसऱ्या श्लोकांमध्ये काही रेडमार्क करायचा आहे का? फक्त वरारोहा म्हणजे तो शब्द कसा बनलाय तो आपण विचारू त्यांना. ठीक. सुंदर चेहरा म्हणजे याच्यामध्ये या शब्दामधनं सुंदर चेहरा असलेला असं कुठे काही दृश्यमान होत नाही. तर कसं काय हा शब्द कसा बनलाय? ठीक आहे, ते विचारू मग. आता पुढच्या दुसऱ्या याच्यात हं. दुसरा अपश्यमान भर्तारम शोक दुःख समन्विता प्राक्रोश दुच्चैः संत्रस्ता महाराज इति नैषधम नाही. प्रा प्राक्रोश दुश्चैही हे समजलं का हा. सगळ्यांना? उच्च आक्रोशाचं स्पेलिंग स्वरामध्ये दिलंय आक्रोश करत. चिल्लाई म्हणून. प्राक्रोशत हा. म्हणजे हा अच्छा शब्दार्थांमध्ये आहे. प्राक्रोशत म्हणजे ओरडले. ठीक आहे, मग याच्यात काही हा. नाही. दुःख शोक दुःखा समन्वित तसं सोपं आहे म्हणा हे. हा, ह्या तर एकदम हम्म. सगळ्यांनाच कळलं असेल ना. विनष्टास्मी हतास्मी ह्याच्यात काही ट्रेडमार्क करेल? नाही. नाही, हता अस्मी, विनष्टा अस्मी, भीता अस्मी. म्हणजे मी घाबरले, मी विनष्टा नष्ट म्हणजे झाले, मी नष्ट मेले आहे असं. हताश झालेली वि नष्ट झालेली आणि भ्यालेली असं ना. नाही, हता हता म्हणजे मेले. हे झाली. मी उरली नाही आता. हा. याच्यात मैं कोण? मी तर मारी मरून गई गेले. असं. हा, मी तर मरून गेले असं सर म्हणाले त्या दिवशी. हो, मी तर मरून गेले. कोणाला नाहीये ना? हो. आपण ठीक है, ठीक है. बाकी बाकी किसी को नहीं है ना कोई शंका इसमें? नोबडी एल्स नाही. ना? ज्योति, प्रेमानंद जी, विद्या, शोभा तक नहीं, ये चार तक सर ने बताया था, तो इसलिए अभी तक समझ में आ रहा है। 5 के बाद आपसे पूछेंगे, अभी आएगा 5 पे, तब तो उसके इसमें बाद आप। 4 में भी कुछ नहीं है ना अभी? मतलब किसी को नहीं? 4 तक में नहीं। नहीं, ओके. नाही. आता 5वं काय? कथम उत्सृज्य गंतासी दक्षाम भार्याम अनुव्रताम विशेषतो अनपकृते परेणापकृते सती. किसी को कुछ है क्या इसमें? हे सती काय आहे ह्याच्यामध्ये? सतीचा अर्थ वाक्यात कुठे आलाय? सती
सती. संबोधन आहे का तिचं? हम्म, आता मैं आपकी हिंदीतला तुम्ही सेवा वाचलं में होतं. कुशल और अनुरुक्त भार्या हूँ, विशेषतः मेरे द्वारा आपका कोई अपराध भी नहीं हुआ है। यदि कोई अपराध हुआ है तो वह दूसरे के ही द्वारा, मुझसे नहीं। तो भी आप मुझे त्याग कर क्यों चले जा रहे हैं? सती म्हणजे नाही कळलं मला एक. हो. ते संती आहे का मग? नाही, सतीच नाही, आहे. सती. कृते संती. नाही, सतीच आहे तो परे- शब्द, ह्याच्यात पण सतीच परेणा आहे. अपकृते सती, परेणा अपकृते सती, विशेषतः अनुपकृते परेण अपकृते सती. सती म्हणजे क्रियापद असणार हे. ठीक आहे, विचारू आपण हम्म, हम्म, पुढच्या ह्याच्यात. पुढचा उन्नती काय आहे? उन्नती मला बरं नाहीये आणि खूप सर्दी खोकला फिवर आहे म्हणून मी जरा फक्त ऐकतेय हो तुम्ही हो, काय म्हणताय ते काही हरकत नाही, बोलायला पण होत नाहीये. हा. नाही नाही, काहीच हरकत नाही. आणि जर कोण तुम्हाला कोण समजा काही डाऊट्स वगैरे असतील ना ताई, तर तुम्ही ग्रुप ग्रुपवरती टाकूया. विचारू हो. शकता. हा, होय. कोण कोण सुलभाताई बोलतायत का? कोण बोलतंय? नाही बोलत होत्या. मी विद्या ते. विद्या. माझा आवाज हा, विद्या असला पाटणकर. ठीक आहे. अच्छा, विद्याताई होय काय झालंय? आता अच्छा, सर्दी तुमच्या खोकला आवाज आणि बसलाय का? हाय ती ओके ओके. बापा. हा. शक्यसे सांगोपाठ ताहा गेला सम्यक सांगोपाठ कर्तुम काही मयि नरे. सांगा. सनिधौ कळलं सगळ्यांना? सन्निधौ म्हणजे जवळ. दिलेला नाही शब्द. नाही, तो अर्थावरून आपण जोडला होता, तो निकट असावा म्हणून. हा, हा, निकट किंवा जवळ. अच्छा. सान्निध्य म्हणतो ना आपण, तसं ते हा, सन्निध. बरोबर बरोबर. ओके. सन्निधौ. गीता. पुढचं काय आहे? नाकाले विहितो मृत्युर्मर्त्यानां पुरुषर्षभ यत्र कांता त्वया उत्सृष्टा मुहूर्तमपि मुहूर्तमपि जीवति. जीवति. ठीक आहे. हा, ठीक आहे ना, ह्याच्यात काही ठीक आहे. ठीक आहे. नाकाले काय आहे ते? नाकाले पण कळलंय ना सगळ्यांना? नो काले, नो अकाले. न अकाले. 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 ठीक आहे. हम्म, हम्म. ठीक आहे, सगळ्यांना. पर्यक्तः परिहासः एतावान् पुरुषर्षभ भीता अहमति दुर्धर्षः ते दुर्धर्षाचा दर्शयात्मानं व्युत्पत्ती पाहिजे होती, कसं झालं दुर्धर दुर्धर्षर. हा, कारण हिंदीमध्ये पण तोच दुर्धर्षम शब्द वापरलाय. तो काल अर्थात दुर्धर्षम. शोधला होता ना आपण. हो. हम्म. ठीक आहे. अजिंक्य म्हणून. भीता अजिंक्य. भीता अहम अति दुर्धर्षम. अजिंक्य म्हणून शोधला होता, बरोबर. अजेय अजिंक्य. काय काय? अजेय आणि अजिंक्य असं आहे त्याचं, हा, दुर्धर्षचं. अजिंक्य. पण तो अच्छा आला कसा तेव्हा ना तो प्रश्न होता, म्हणजे आला कसा तो. अच्छा. हा मला ना हा. हे ते पुरुष शर्भ आहे ना, तो आला कसा हम्म. ते, म्हणजे त्याचा ओरिजिनल धातू नाही माहिती काय आहे. कोणी सांगेल का? कोणाला माहिती नाही तर सरांना विचारायचं काय. ते काय आहे पुरुष शर्भ म्हणजे? पुरुषः ऋषभ असा शब्दात विद्या हे बनतो. पण मग त्याचा अर्थ काय? म्हणजे पुरुषांमधला श्रेष्ठ म्हणून श्रेष्ठ पुरुष पुरुष. शिरोमणी असं. तो शिरोमणी हा, म्हणायला होता श्रेष्ठ तो. पुरुष बरोबर. किंवा बरोबर. मग श्रेष्ठ ते पुरुष. म्हणजे पुरुषातला समास आहे तो ऍक्च्युली. हा, म्हणजे त्याचं दुसऱ्या शब्दाचं त्याचं हे काय आहे? पुरुष ऋषभ. ऋषभ. मग ते ते हा. मला ऋषभ म्हणजे ते काय तेवढं असं म्हणजे. ऋषभ म्हणजे एक तो श्रेष्ठ आपल्याला असेल. माहिती आहे की बैल म्हणून, दुसऱ्याचा अर्थ काय असेल तर माहित नाही. हा, तेच. श्रेष्ठ असेल कदाचित. श्रेष्ठ असेल किंवा हा. शिरोमणी म्हणून. हम्म. मग पण ऋषभ आहे ना ते, म्हणजे आपल्याला. हा, हा, ठीक आहे. म्हणजे मला असं म्हणजे ऋषभ म्हणजे बैल एवढंच एक माहिती आहे मला, म्हणून मी म्हटलं मी विचारीन काही. करून आपण विचारूया रेड पण कलर करून त्यांना. ठेव. हा. रेड कलर करून ठेव. हम्म. आणि दुर्धर्ष पण हा, रेड केले. कलर कर. हा हा. हा. हम्म. नंतर दृश्यसे राजन एष दृष्टोसी नैषद आवार्य गुल्मैः आत्मानं किं मां न प्रतिभाषसे. आवार्य काय आहे? आवार्य लपला. लपून. लपून शब्दार्थात आहे ते. हा. हा. आणि आपल्याला हे गुलमय
गुलमई रात गुलमई म्हणजे झाडं झुडूप. झुडपं. हा नाही नाही, वेली तेव्हा वेली. आपण वेली झाडं झुडपं बोललो होतो, पण एक्झॅक्टली अर्थ विचारणार होतो आपण तेव्हा, म्हणजे काय आहे ते, झाडा झुडपांमध्ये का वेलींमध्ये आहे का कशांमध्ये आहे ना गुलमई ही. वेली आणि झुडपं असं त्याचा अर्थ होईल बघ. हिंदी हिंदी अर्थामध्ये लताए म्हटलंय ना. हा, काय आहे ओरिजिनल, काय आहे त्याचा, काय धातू आहे. माहिती मी ऐकलेलं ते धातू मला नाही आठवलं का, नाही. शब्द आहे तो. गुल्म हा नाऊन शब्द आहे आहे. ते. हा. हा. ओके, हम्म. ठीक आहे. गुलमय म्हणजे लहान झुडूपच असतं actually. ते लता हा, म्हणजे लतेच्या पाठी कसा लपेल ना, लता तर लपूच जमिनीवरती शकणार असायला नाही कारण पाहिजे. ती बारीक हा. असते ना, आणि ती पातळ असते. जमिनीवरती असणार. हा. हा, आणि झुडपं लता म्हणजे म्हणजे हा. वेली, वेली टाईप असतात. वेली असतात ना लता म्हणजे, वरती लटकणार आहे. हो, पण हिंदीमध्ये त्याच्या गुल पाठी कसं लपणार ना. हिंदीमध्ये लता वेली म्हणजे ते गुलचा अर्थ हा, असाच आहे ना काहीतरी. हा काय आहे? हिंदीमध्ये बघा हिंदीमध्ये ना, गुल तुम्ही म्हंटल यहाँ. होतं तसं आठवलं मला. ऐकू येत नाही, काय म्हणताय? हिंदीमध्ये गुलचा असाच काहीतरी अर्थ आहे ना, झुडूप किंवा असं फुलं आहे असं का काही. हिंदी अर्थ आहे का आपल्याकडे कोणाकडे? हो, नाही हिंदी नाही, अर्थ मी कोणी हिंदी वाचते. असेल तर झाडी झुडपं असं गुलचा. दिसत होतं. मी हिंदी अर्थ वाचते. झाडी झुडपं असं. निशिद नरेश, आप दिख रहे हैं, यह दिखाई दिए, लताओं द्वारा अपने को छिपाकर आप मुझसे बात क्यों नहीं कर रहे हैं. लताओ म्हणजे वेलीच. वेल, ठीक आहे, सरांना विचारू पुढे. हम्म. नंतर काय आलं? न शोचामि अहम आत्मानं न च अन्यद अपि नच किंचन अन्यद, कथं न अन्यत् अपि अन्यत अपि. च अन्यत् अपि किंचन कथं तु भविता अस्य एक इति त्वां नृप रोदिमि. हो, शोचिमि. रोदिमि नाही, शोचिमि. हो दे. किंचनचं काय होतं मी विसरले. किंचन म्हणजे काय म्हणतात आपण, काय किंचन. कदाचित आहे जरा का? देखील असं नाही, किंचन थोडा देखील असं मला वाटतं ग. थोड़ा भी शायद, कदाचित. थोड़ा भी हा, नहीं म्हणजे ऐसे. मराठी पुस्तकात रोदिमी दिलंय. मराठी पुस्तकामध्ये रोदिमी दिलंय. हो. चुकीचं आहे का हा, ते? मराठीमध्ये रोदिमी आहे, पण हिंदीमध्ये शोचिमी आहे वाटतं. तर सरांनी सांगितलं ना हिंदीमध्येच करायचं, हा, त्याच्यामुळे ते पण होईल. शोक करत नाही. शोचिमी म्हणजे शोक आणि करणे, आणि रोदिमी म्हणजे शब्दार्थामध्ये रडणं. शोधिमीच आहे. बर. शब्दार्थ आहेत हम्म. ना, हे बघा, हम्म. शोचिमीच आहे. हम्म. ठीक आहे, त्याच्यात काही नाही शब्द ना. पुढे. किंचित मला डाऊट आहे म्हणजे मी करते रेड, कारण मला कळलाच नाही हा, तो. किंचन बरोबर म्हणजे आपण म्हणतो बरोबर. ना थोडा सुद्धा अशा अर्थाने किंचित येते. हा, सुद्धा का असं. थोडा देखील. किंचित जो किंचित शब्द आला किंचित त्याच्यावर देखील. हा हा, किंचित देखील. किंचित देखील असेल, करेक्ट. ठीक आहे, मग हम्म. मग हा. नाही करत. हा, किंचित असेल तर ठीक आहे. नेक्स्ट. हम्म. नंतर काय आहे? कथानु हे राजन तर तृषितः प्लेन आहे ना, क्षुधितः. याच्यात तर काहीच नाहीये. हा, उपाय आहे. सायाने म्हणजे संध्याकाळी काय आहे? वृक्षमूलेषु माम अपश्यन् भविष्यसि. नाही. याच्यात काही नाही. ततः सा तीव्र शोकार्तात् प्रदीप्तेव च मन्युना म्हणजे सांगितलं ना तुम्ही मला. मन्युना क्रोध काय सांगितलं? शब्द दिलाय रागाने. दिलाय रागाने. शब्द. रागाने. हा. त्याचा मन्यत आहे ना, ओके. तकारांत आहे ना ते. काय असणार त्याचा ओरिजिनल धातू. हो, रागाने तृतीय आहे ना, बरोबर. तकारांत आहे का ते. तोच असेल. आपण विचारूया मूळ शब्द काय तो, म्हणजे त्याचं नाऊन काय आहे. हा, मनमान्य तो आहे ना एक शब्द, त्याचाच काहीतरी असणार ते कुठचा तरी. पण मनमान्यते त्याचा अर्थ वेगळा होतो ना. इथे काय आपण दिलंय? विचारूया तर क्रोधचे. कळूया हे रागाने की आहे. मन्युना कसा बनला शब्द. रागाने. हा, शब्द कसा बनलाय तो विचारूया आपण त्यांना. रुदती पर्यधावत दुःखिता. नंतर काय? बाकीचं ठीक आहे ना. अतीव शोक संतप्ता मुहुर. मुहुर तुला विचारायचं होतं ना. हा, मुहूर्त. मुहुर निश्वस्य दुःखिता. म्हणजे वरच्या इथं स्टेट घ्या, इथं स्टेट असतं. ओके, ठीक आहे. इतिही च असं आम्ही ठरवलं, पण हो विचारू. हो, हा, इतच तो चेतश्च. ते फोर कट. रुदती पर्यधावत दुःखिता. अतीव शोक संतप्ता मुहुर निर्वश्य दुःखिता उवाच भैमी निश्वस्य. तुला भैमी विचारायचं तर विचारून घे, सरांना उद्या.
नाही ठीक आहे, तुम्ही बोला ना ते भीमराव, मला ते हम्म, बॅकग्राऊंडच नाही माहिती, त्याच्यामुळे ठीक आहे, तिच्या वडिलांचं नाव भीम हम्म. असेल तर ती. नाही ते हा ह्याच्या ठीक तेव्हा आहे. आधीचा एक पार्ट झाला होता ना आपला त्याच्यामध्ये होतं अगदी ते सुरुवातीचा. भीमारी म्हणून. हा हम्म. हा तेव्हा सांगितलं होतं सरांनी. मला हे असं आणि रिलेशन नंतर खूप लक्षात नाही राहत पटकन, म्हणजे असं विसरून जाते मी. यस्य अभिशापात दुःखार्तो दुःखम विंदती नैषध तस्य भूतस्य नो दुःखात दुःखम अभ्यधिकम भवेत. इथे पण काय वाटत नाही. अभिशापात विचारायचं असेल तर कोणाचा अभिशाप, आपण याला कथा विचारायची 14व्याची. कुणाचा हम्म. अभिशाप मिळाला होता? हा निषाद राशा, की तिने असा शाप दिला त्याला, मग नाही मी का? काय रेड नाही करत ते, कारण आपण मग डायरेक्ट विचारू सर. साईडला फक्त पॉइंट लिहून ठेव की असं का ती असा शाप तिने का दिला, तिला असं वाटतं कोणाचा शाप मिळाला नळराजाला. डायरेक्ट विचारू, मी काही चालेल. नाही. हा ठीक आहे. ओके. हे काय मग आता एकच, आता काय वेळ फारशी नाही राहिली ना, 2 मिनिटं राहिली. राहिले, चालेल मग आपण संपू इकडेच मग. ठीक आहे. ओके. ओके, उद्या येणार आहेत ओके. सर? जय गुरु. नाही, उद्याही आपलं असंच असणार आहे, उद्याही मीच उद्या मग काय आपण तो घ्यायचंय पाठ मग? आठवा घेऊया ना, छान आहे, सोप्पा आहे पाठ आठवा. आठवा घ्यायचा. आलसोबाला, हा 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 मग एकदम आता सोप्पा ते आहे धडा. समाज घेण्यापेक्षा आपण आठवा चालू, आलसोबाला. ठीक आहे. हा तो एकदम सोप्पा आहे. बर. अच्छा, एकदमच ठीक आहे, आपण हा घेऊ मग उद्या, आठवा चॅप्टर. ओके समाज चालेल. तर स्वतः ओके. करता येतात ना समाज आपल्याला तसे, तद्वित हा समाज संधी, समाज संधी वगैरे परिचय, करतात. तद्वित तसं आपण करू. हा हा चॅप्टर तर आपल्याला करता येईल तद्वितचा. हम्म. तसं किंवा तद्दीत आपण सरांना विचारू थोडस समजावून सांगा म्हणून. त्याच्यात ते, हा आणि ठीक आहे, हा आपण करू, म्हणजे हम्म, आपण करून हम्म, समाज सरांना विचारू, आणि आपण मग पाहिजे तर पुढचा करू नंतर. ठीक आहे, हम्म. चला मग उद्या भेटू मग आपण. ओके. जय गुरु. बाय. बाय. चालेल. जय गुरु. जय गुरु.